ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। संपूर्ण जगात आपला माहित आहे की 37 ते 40 कोटी आदिवासी म्हणजे 8 अब्जाच्या जवळपास जगाची लोकसंख्या आपला आहे आणि या लोकसंख्येमध्ये 37 ते 40 कोटी आदिवासी राहतात। मग सहजच तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्नही पडला असेल की भारतामध्ये किती आदिवासी राहतात। सुदैवानं म्हणा की दुर्दैवानं म्हणा, भारतामध्ये जगातील कुठल्याही देशात, कुठल्या एखाद्या देशात किंवा सिंगल कंट्रीमध्ये, कुठलाही देश घ्या जगातला, इतके आदिवासी नसतील इतके भारतामध्ये आदिवासींची लोकसंख्येची घनता आहे। म्हणजे 40 कोटी पैकी जागतिक आदिवासींच्या 40 कोटी पैकी भारतामध्ये 14 कोटी लोक राहतात आदिवासी। 14 कोटी आदिवासी राहतात, 12 ते 14 कोटी। म्हणजे फ्रान्सची टोटल लोकसंख्या असेल तेवढी लोकसंख्या आदिवासींच्या देशामध्ये आहे। असे अनेक छोटे छोटे देश आहेत ज्या देशाची लोकसंख्या, टोटल लोकसंख्या त्यांच्या सर्व जाती जमाती पकडून एवढी लोकसंख्या नसेल तेवढी आदिवासींची लोकसंख्या आहे। असंख्य अशा इथे जमाती आणि उपजमाती आहेत। 550च्या जवळपास मुख्य जमाती असून हजारो उपजमाती आहेत। देशाच्या कोण्याही कानाकोपऱ्यामध्ये जा तुम्हाला आदिवासी पाहायला मिळेल। हिमालयाच्या टोकीवर जा किंवा हिमालयाच्या उंच अशा पर्वतांच्या रांगामध्ये तिथे जा, तुम्हाला तिथे आदिवासी पाहायला मिळतील। पर्वतात, टेकड्यांमध्ये, पठारांवर, नद्यांच्या खोऱ्यामध्ये, जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये आदिवासी पाहायला मिळेल। उत्तरेत जा, दक्षिणेत जा, पश्चिमेला जा, पूर्वेला जा, कुठल्याही दिशेमध्ये जा, भारतामध्ये तुम्हाला आदिवासी पाहायला मिळेल। हा आदिवासी आपल्या आपल्या रंगाढंगाने, आपल्या रीतिरिवाजानुसार या देशामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय। या देशामध्ये तो जगतोय। संदीप आला, संदीप, जय बिरसा, जय भीम। तर या अशा विशाल देशामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आदिवासी असलेला, मोठ्या संख्येने आदिवासी असून देखील आपल्या देशातल्या काही सरकारांनी युनोमध्ये त्यांना भारतातील जमाती संबंधाने, जातीच्या संबंधाने बोलायचं होतं तेव्हा त्या ठिकाणी ते ग्वाही देतात किंवा त्यांनी ग्वाही दिली की भारतामध्ये आदिवासी नाही आहेत। जे आदिवासी आहेत ते हिंदूमध्ये मर्ज झालेले आहे। म्हणजे जगात सर्वात जास्त आदिवासीची लोकसंख्येची घनता असणारा देश भारत देश आहे। या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी असताना देखील या देशातल्या उच्चभ्रू सांस्कृतिक घटकांनी, सरकारांनी, या देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी या देशात आदिवासीच नाही आहे अशा प्रकारची घोषणा युनोमध्ये केली। अशा प्रकारचा एक वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि आदिवासीचा संघर्ष तिथूनच सुरू होतो। मित्रांनो, तुमचं अस्तित्वच नाकारायचं, तुम्ही नाही आहे। जसं की
राजस्थानमध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर शेजारच्या व्यक्तीने, शेजारच्या बाईने जर विचारलं की तुमच्या घरी काय जन्माला आलं, तर राजस्थानमध्ये एक अशी प्रथा आहे, ज्याच्या घरी मुलगी जन्माला आली त्याच्या घरची ती बाई, सासू असेल, ननद असेल किंवा सासरा असेल, कोणी व्यक्ती असेल त्यांच्या घरची, तर सांगण्याची प्रथा अशी आहे की आमच्या घरी काही जन्माला आलं नाही, मुलगी जन्माला आली तर आमच्या घरी काही जन्माला आलं नाही, असं सांगण्याची प्रथा राजस्थानमध्ये आहे. म्हणजे मुलीला काही अस्तित्वच नाही, तशाच प्रकारचं आदिवासीला या देशामध्ये काही अस्तित्वच नाही असं आमचे सरकार सांगतात, आमचे नेते सांगतात. या देशातले हिंदूवादी माणसं जागतिक पातळीवर आमची अशी निर्भत्सना करतात, आमच्या अस्तित्वाला निगेट करतात, ते नाकारतात, डिनाय करतात आम्हाला. मग अशा पार्श्वभूमीवर मित्रांनो, आदिवासीच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो, आदिवासीच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होतो, त्याच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, आणि तिथूनच आदिवासी संघर्ष करायला लागतो. परंतु या सगळ्या संघर्षाच्या मुळाशी जाऊन बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, आदिवासीच्या समस्या ज्या आहेत, आदिवासीचे जे प्रश्न आहेत, आदिवासींच्या जगण्याच्या संबंधाने ज्या काही जटिल अशा समस्या आहेत, त्या सगळ्याच समस्याच्या मुळाशी एक सांस्कृतिक तथ्य आणि सत्य दडलेलं आहे. आदिवासीच्या एकूणच जीवनाचा अभ्यास करत असताना एक लक्षात येतं की आदिवासीला या देशामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या नाकारले गेलेलं आहे. या व्यवस्थेने, या देशातल्या उच्चभ्रू किंवा आर्य व्यवस्थेने, ब्राह्मण व्यवस्थेने या आदिवासीला नाकारले गेले आहे. त्याची संस्कृती नाकारली आहे, त्याचे रीतिरिवाज नाकारलेले आहे, त्याची सामाजिकता नाकारलेली आहे, त्याच्या जगण्याच्या परंपरा नाकारलेल्या आहे, त्याची आयडेंटिटी, अस्मिता नाकारलेली आहे. आणि हे का नाकारली, तर या देशामध्ये जे वैदिक आहेत, जे हिंदूवादी आहेत, त्यांना आदिवासीची संस्कृती मान्य नाही, आदिवासीची सामाजिकता मान्य नाही, आदिवासीचा जीवन संघर्ष मान्य नाही, आदिवासीचं वेगळेपण, मग ते कुठल्याही अंगाने असो, ते भाषेच्या अंगाने असो, रीतिरिवाजाच्या अंगाने असो, त्याच्या जीवनमानाच्या अंगाने असो, उदरनिर्वाहाच्या अंगाने असो, मानवी संबंधाच्या अंगाने असो, मानवी व्यवहाराच्या अंगाने असो, हे मान्य नाही. कारण आदिवासी हा अत्यंत प्रामाणिक आहे, अत्यंत सरळ आहे, निसर्गप्रेमी आहे, निसर्गावर प्रेम करणारा आहे, माणुसकीला जपणारा आहे, प्राणीमात्रावर प्रेम करणारा आहे, झाडाझुडपावर प्रेम करणारा आहे. जसं की आमच्या मध्य प्रदेशला आणि गडचिरोलीमधला माडिया, एक झाड जर तोडायचं असेल तर पहिल्यांदा ते एक दुसरं झाड लावतं, वाजत गाजत मोठ्या सन्मानाने. हा माडिया एक झाडाचं रोपट, त्याच झाडाचं रोपट जे झाड तोडायचंय, त्या झाडाचं रोपट तो त्या ठिकाणी नेऊन लावतो आणि नंतर आपल्याला उपयोगी असलेलं ते झाड तोडण्याचा प्रयत्न करतो किंवा तोडतो. म्हणजे निसर्गावर एवढं प्रेम करणारा हा माणूस. ही प्रामाणिकता या देशामधल्या लबाड संस्कृतीला, या देशातल्या संस्कृती नावाच्या विकृतीला
धर्माच्या नावानं, संस्कृतीच्या नावानं, मूल्याच्या नावानं, पूजा अर्चेच्या नावानं, विधिविधानाच्या नावानं, संस्काराच्या आणि नावानं समाजाचं जे शोषण करू पाहत आहेत, जी व्यवस्था समाजाचं इतर सगळ्या समाजाचं शोषण करू पाहत आहे, त्या व्यवस्थेला आदिवासीचा प्रामाणिकता, आदिवासीची जी प्रामाणिकता आहे, आदिवासीचं जे सरळ साधं जीवन आहे, त्या व्यवस्थेच्या नजरेत ते खुपतं. म्हणून ती व्यवस्था या देशामधली हिंदू व्यवस्था जी आहे, त्या आदिवासीला मुळासकट नष्ट करण्याचं काम, मुळासकट उखडून फेकण्याचं काम ते करते. आणि मग आदिवासीचा या व्यवस्थेशी संघर्ष होतोय. अगदी प्राचीन काळापासून या व्यवस्थेशी संघर्ष झाला. आदिवासींच्या जीवनावर, आदिवासींच्या वस्त्यावर, आदिवासींच्या संस्कृतीवर, आदिवासींच्या जीवनमूल्यावर, आदिवासींच्या एकूणच रीतिरिवाजांवर, आदिवासींच्या जीवन जाणीवांवर, आदिवासीच्या सामाजिक व्यवहारावर या देशातल्या तथाकथित उच्च संस्कृतीने नेहमीच हल्ले केलेले आहेत. याला फार मोठं कारण आहे. कारण जे आर्य बाहेरून आल्यानंतर या देशातली जी सिंधू संस्कृती होती, ती अत्यंत अशी प्रगल्भ स्वरूपाची संस्कृती होती. त्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याची पद्धती होती. त्या ठिकाणी जहाजांची बांधणी करून विदेशाशी जहाजांच्या माध्यमातून विदेशांशी व्यापार करण्याची पद्धती होती, किंवा व्यापार करण्याचं तंत्रज्ञान होतं. कृषक व्यवस्था इतकी प्रचंड विकसित झालेली होती की तिथे इरिगेशनची व्यवस्था होती, मोठे मोठे धरण बांधले होते. नगर रचना शास्त्रांचा फार मोठा विकास झाला होता. राजकीय व्यवस्थेचा विकास झाला होता. महानगरपालिका म्हणतो अशा प्रकारच्या नगररचना, नगरपालिका त्या ठिकाणी होत्या. सगळे निर्णय, सगळ्या विकासाच्या योजना विचार विनिमय करून, सगळ्यांचं हित समोर डोळ्यासमोर ठेवून आदिवासी माणसं त्या सिंधू संस्कृतीमध्ये, हरप्पन संस्कृतीमध्ये काम करत. परंतु बाहेरून आले जे आर्य होते, या आर्यांना, या रानटी आर्यांना अत्यंत क्रूर असे व्यवहार करणारे, रस्त्यात जो येईल त्याच्यावर हल्ला करून, त्यांच्या कत्तली करून, त्यांची लूट करून, त्यांचं धनद्रव्य आहे ते लुटून, त्यांच्या स्त्रिया लुटून, त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करणारे अत्यंत क्रूर असे, स्वतःला सुसंस्कृत म्हणतात असे क्रूर असे हे आर्य जेव्हा भारतात आले, त्यांनी सिंधू संस्कृतीमधली हरप्पन संस्कृती बघितल्यानंतर त्यांना पोटसून उमळलं की अरे हे काही बरोबर नाही, हे तर आपल्यापेक्षा पुढे गेले आणि आपल्या या प्रदेशामध्ये, या देशामध्ये राज्य करायचे. हरप्पन किंवा त्या हरप्पन शहराच्या वर मोठा असा तलाव बांधला होता, धरण बांधलं होतं, आणि त्या धरणातून पाणी त्या नगराला दिल्या जात होतं. नळ योजना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची होती. शेताला पाणी दिलं जात होतं. रात्री जाऊन या लोकांनी हे धरण फोडलं आणि त्या धरणाचं पाणी त्या गावात शिरलं. ते धरण फुटल्यानंतर हरप्पन सिटी त्या पाण्याखाली गेली, शहर ते पाण्याखाली गेलं. टनाने माती त्या शहरावर पसरली, गाळल्या गेलं संपूर्ण शहर. राखलदास बॅनर्जी आणि त्याचे इंग्रजी सहकारी जेव्हा या शहराचं उत्खनन त्यांनी केलं, तेव्हा त्यात अनेक घरांमध्ये, वेगळ्या वेगळ्या खोल्यांमध्ये, मातीच्या ढिगारामध्ये माणसांचे सांगाडे सापडलेले.
मित्र, हे असा विध्वंस त्या ठिकाणी त्याने घडून आणल्यानंतर जे काही जीव वाचवण्यासाठी जे पळून गेले किंवा इतर ठिकाणी शहराच्या बाहेर राहत होते, गावकुशात राहत होते काही लोक, किंवा इतर ठिकाणी लोथल ठिकाणी किंवा इतर ठिकाणी राहत होते हे लोक, अनार्य आदिवासी यांचा आणि आर्यांचा संघर्ष सुरू झाला. एक लक्षात घ्या की आपला नेहमी सांगितलं जातं की भारतीय संस्कृती महान आहे, भारतीय परंपरा महान आहे, भारतीय विचार परंपरा महान आहेत. परंतु भारतीयांचा इतिहास आपण उघडून पाहिला तर आपल्याला हे लक्षात येईल की या देशामध्ये जे प्राचीन काळी जे मूळ निवासी होते, आदिवासी होते, यांची वाताहत कशी काही केलेली आहे. तर म्हणून या देशामध्ये आजही आदिवासी, आज बरेच लोक म्हणतात आदिवासीचा संघर्ष आजही सुरू आहे. या देशामध्ये आर्य आले, 850 वर्ष मुस्लिम या देशामध्ये राज्य करून गेले, फ्रेंच आले, हून आले, पोर्तुगीज आले, नंतर इंग्रज आले, 200 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. अगदी आर्यांशी, मुसलमानांशी, ग्रीकांशी, हुनांशी, शकांशी, फ्रेंचांशी, डचांशी जे जे आले त्या सगळ्यांशी आदिवासींचा संघर्ष झाला. हा सुरुवातीचा संघर्ष जरी राजकीय स्वरूपाचा होता, इथे असलेल्या आदिवासींचे जे काही छोटे छोटे राज्य होते ते हिसकावून घेण्याचा संघर्ष होता, त्यांच्या राज्याच्या सीमा नष्ट करण्याचा तो संघर्ष होता. पण तदनंतरचा जो संघर्ष होता तो सांस्कृतिक संघर्ष होता. म्हणून डी कोसंबी सारखे विद्वान म्हणतात, जेव्हा पंजाबमध्ये इंग्रज आदिवासींशी लढत होते तेव्हा इंग्रज जे अधिकारी किंवा त्याच्या वरचे अधिकारीच्या लढणाऱ्या इंग्रजांशी, त्या सैन्यांशी म्हणत होते की आदिवासींना इतकं साधं संपून समजू नका तुम्ही. ते जरी हारले असले तरी ते सांस्कृतिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या इतके प्रगल्भ आहेत, पारंपरिक आणि रीतिरिवाजाच्या आणि इतकी भक्कम त्यांची मानसिकता झालेली आहे, त्यांचे जीवनमूल्य इतके भक्कम झालेले आहे, पुन्हा ते उभे होतील आणि आपल्या विरोधात लढतील. म्हणजे हजारो वर्षाच्या जीवन परंपरेमधून किंवा जगण्यामधून आदिवासींनी जी संस्कृती निर्माण केली होती, जे सांस्कृतिक मूल्य निर्माण केले होते, हे मूल्य आदिवासीला जगवत होते. म्हणून जेव्हा राजकीय हल्ले झाले, राजकीय पराभव झाला, त्यानंतर या देशामध्ये ज्याने ज्याने आदिवासींच्या एस्टॅब्लिशमेंट, आदिवासींच्या वस्त्या नष्ट केल्या, आदिवासींची सभ्यता नष्ट केली, सिव्हिलायझेशन नष्ट केली, राजकीय दृष्ट्या यांना पराभूत केल्यानंतर त्याने आदिवासींशी दुसरं एक युद्ध सुरू केलं. आदिवासींच्या विरोधात त्याने एक दुसरं युद्धाची आघाडी उघडली आणि ती युद्धाची आघाडी होती सांस्कृतिक युद्धाची आघाडी होती. आदिवासीची जी मूल्ये होते, अर्थनीतीचे मूल्य असतील, सामाजिक मूल्य असतील, किंवा त्यांच्या क्रूड रिलिजन, जे काही त्यांचा जो अपरिपक्व धार्मिक परंपरा होते, त्याचे मूल्य, विचार करण्याची पद्धती, वैचारिक मूल्य, अर्थनीतीचे मूल्य, आपसातील सामाजिक व्यवहार करण्याची मूल्य, हे आदिवासी माणसाला तो पराभूत झाला तरी पुन्हा त्याला उभा करण्यासाठी, पुन्हा त्याला हिमतीनं लढण्यासाठी बळ देणारे मूल्य होते. म्हणून आर्यांना हे लक्षात आलं, आर्य असो की कुठलीही बाहेरच्या आल्यानंतर लक्षात आलं, आदिवासीला संपवायचं असेल, त्यांना नष्ट करायचं असेल तर त्यांची मूल्य व्यवस्था आपण पहिल्यांदा नष्ट केली पाहिजे. त्यांची एक बिलीफ सिस्टम आहे, व्हॅल्यू सिस्टम आहे,
ती व्हॅल्यू सिस्टम नष्ट केली पाहिजे. व्हॅल्यू सिस्टम नष्ट केली, मूल्य व्यवस्था नष्ट केली, एक विश्वास व्यवस्था नष्ट केली, त्याच्या जगण्याचा मूळ आधार असलेली त्यांची संस्कृती नष्ट केली, तर आदिवासी पूर्ण नंगा होईल. त्याच्याकडे काही राहणार नाही. तो परागंदा होऊन जाईल, पराभूत होईल, परावलंबी होईल, परावश होऊन जाईल. आणि मग आदिवासीकडे जे जे आहे ते आपल्याला लुटता येईल. त्याची जमीन असेल, जंगल असेल, त्याच्याकडे जल असेल, त्याची शेतीबाडी असेल, त्याच्याकडे असलं जे नॉलेज असेल, निसर्गाचं ज्ञान असेल, नैसर्गिक ज्ञान, वन औषधीचं असेल, निसर्गाच्या निरीक्षणातून निर्माण केलेलं त्याचं एक वेगळं तंत्रज्ञान असेल, हे सगळं लुटता येईल, त्याच्यावर राज्य करता येईल मग आपल्याला. म्हणून त्याची पहिल्यांदा संस्कृती नष्ट केली पाहिजे. मग संस्कृतीच्या संबंधाने आपण गोष्ट करत असताना, चर्चा करत असताना, संस्कृती म्हणजे काय? बऱ्याच वेळेस मला आदिवासी माणसं विचारत असतात, तुम्ही संस्कृतीवर बोलता, आदिवासी संस्कृतीवर भाषण देता, आदिवासी संस्कृतीच्या संबंधाने आदिवासीचा सांस्कृतिक संघर्ष कसा असावं याबद्दल मार्गदर्शन करतात. संस्कृती म्हणजे काय? बऱ्याच वेळेस लोक आम्हाला विचारतात, शिकलेल्या माणसांना नाही माहित. आपल्या देशामध्ये अनुवाद करताना फार सोयीचे अनुवाद या देशामध्ये करण्यात आलेले आहे, फार सोयीचे अनुवाद करण्यात आलेले आहेत. आणि हे अनुवाद कशासाठी केले? तर तुमची दिशाभूल करण्यासाठी केले. म्हणजे साध्या साध्या गोष्टी पाहणं, विचार करा. डिस्कव्हरीवर कधी व्हेल माशाचं सगळं चरित्र दाखवतात. समुद्रावरची डिस्कव्हरी दाखवत असताना व्हेल माशाचं चरित्र दाखवतात. तो व्हेल मासा कुठं झोपतो, कसा उठतो, कोणत्या प्रवाहात जातो, कुठं ते आपलं खाद्य शोधतं. आणि हे सांगत असताना व्हेल माशाचं भाषांतर हिंदीवाले काय करतात? दैत्याकार. दैत्याकार म्हणजे कोण? दैत्य म्हणजे आदिवासी. परंतु त्या व्हेल माशाकडे बघितल्यानंतर व्हेल माशाची एकूणच ऍक्टिव्हिटी जी असते, एकूणच त्याचा व्यवहार आणि हिंसकता असते, ते प्रदर्शित होते व्हेल माशामधून. आणि त्याच्यातून यांना सांगायचं असते की दैत्य देखील असेच होते, हिंसक होते. मित्रो, सांस्कृतिक संघर्ष म्हणजे तुम्ही वेगळी संस्कृती मानता म्हणून तुमची संस्कृती नष्ट करायची, यासाठी तुमच्या घरावर हिंदू व्यवस्थेमधले किंवा हिंदू आर्य आणि ब्राह्मण्यवाद मानणारे लोक तलवार घेऊन येऊन तुमच्यावर हल्ले करत नसतात. तुमच्या संबंधाने ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी नष्ट करत असतात आणि ते तलवारीनं नष्ट करत नसतात. त्याचा अपप्रचार करून ते नष्ट करत असतात. त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं करून ते नष्ट करत असतात. त्याचा अनुवाद चुकीचा करून ते नष्ट करत असतात. तुमची संस्कृती नष्ट करत असतात. तसंच राक्षसाचं आहे. राक्षस एक मूल्य आहे आमचं. तेच त्यांच्या वेदामध्ये, उपनिषदांमध्ये आणि ब्राह्मण्य आणि आरण्य या ग्रंथामध्ये राक्षसांना, ऋग्वेदामध्ये राक्षसाचा उल्लेख करत असताना त्यांना भूदेव म्हणायचे. ते ऋग्वेदामध्ये 16 वेळेस राक्षस, दैत्य, असुर असा उल्लेख आलेला आहे. असुर असा उल्लेख आला. राक्षसाला भूदेव म्हणायचे ते. परंतु हे राक्षस म्हणजे आदिवासी, दैत्य, दानव, असुर, राक्षस हे आदिवासी होते. आणि आर्यांची संस्कृती यांनी नाकारली होती. तेव्हा त्या या सगळ्या शब्दांना ते वाईट अर्थ चिपकवत होते. एरवी ते वयम रक्षामा वयम यज्जामा असे म्हणायचे. राक्षसांचा उल्लेख करत असताना वयम रक्षामा, जे रक्षण करतात ते रक्षक, ते राक्षस, हे मी म्हणत नाही. विका राजवाडे यांनी आपल्या सगळ्या जाती जमातीच्या किंवा इतिहासाच्या संबंधाने विवेचन करताना हे सगळं मांडलेलं आहे.
म्हणजे वयम रक्षामा वयम यज्जामा असे ते म्हणणारे होते. परंतु आर्यांची संस्कृती जेव्हा नाकारली तेव्हा मात्र यांना राक्षस म्हणजे हिंसक, नरभक्षक, त्याच्यानंतर व्याभिचारी, हिंदूंच्या देवतेंचा छळ करणारे, आर्यांच्या धर्माच्या विरोधात बंड करणारे, आर्यांच्या वेदांच्या विरोधात बंड करणारे, माणसाचं मांस खाणारे, खूप दारू पिणारे, अशा प्रकारची निर्भत्सना करून या सगळ्या आदिवासींच्या जीवन मूल्यांच्या विरोधात यांनी फार मोठा संघर्ष निर्माण केला, एक अपप्रचार निर्माण केला, बदनामीचं प्रचंड मोठं षडयंत्र सुरू केलं. आणि मग या लोकांना दास दस्यू असं जीवन जगण्यास भाग पडलं, दासांचं जीवन जगण्यास भाग पडलं. वेगळ्या वेगळ्या टोळ्या या देशामध्ये राहत होत्या. त्या सगळ्या टोळ्यांमध्ये आदिवासींच्या संबंधाने अपप्रचार निर्माण केला. ठुसक्या नाकाचे, काळ्या रंगाचे, अनाशिक, नाकातून बोलणारे, शिंग असणारे, कच्चं मांस खाणारे, उभ्याने प्रातविधी करणारे, मलविसर्जन करणारे, कुठल्याही प्रकारचे नाते संबंध बंधन न पाळणारे, असा अपप्रचार यांनी केला. पण आणि याच्यातून मग हा अपप्रचार म्हणजे एक सांस्कृतिक हिंसा होती. दिस वॉज अ कल्चरल व्हायलन्स अगेन्स्ट ट्रायबल पीपल, ट्रायबल सोशल ग्रुप इन इंडिया इन एन्शंट टाइम. प्राचीन काळामध्ये हा एक सांस्कृतिक हिंसेचा प्रकार सुरू होता. म्हणून मला या बोलताना या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगून पुन्हा पुढे जायचं. मी तुम्हाला म्हटलं की आपल्या देशात अनुवाद चुकीचे केले. दर 9 ऑगस्टला किंवा आदिवासींच्या बिरसा मुंडाच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने जेव्हा भाषणं होतात तेव्हा काही आदिवासी वक्ते आणि काही आदिवासी विचारक एक नाराजीचा सूर काढताना दिसतात. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात नाराजीचा सूर काढताना दिसतात. ते म्हणतात की मी याच्यासाठी हे सांगतोय की सांस्कृतिक संघर्षामध्ये अनुवादाची किती मोठी भूमिका, किंवा तुमच्या शब्दांचा, तुमच्या रीतिरिवाजांचा, तुमच्या जीवनमूल्यांचा, तुमच्या परंपरांचा, तुमच्या आयडिओलॉजीचा, तत्वप्रणालीचा चुकीचा अनुवाद आणि त्यातून चुकीचा प्रचार झाला की तुमच्याबद्दल सभोवतालच्या समाजामध्ये जो काही समज निर्माण होत असतं, आकलन, अंडरस्टँडिंग निर्माण होत असतं, जगामध्ये तुमच्या संबंधाने जे आकलन जात असतं त्याच्यातून तुमच्या अस्तित्वाबद्दल आणि अस्तित्वाबद्दल काही ठोकताळे, काही अंदाज बांधल्या जात असतात, तुमचं मूल्य ठरवलं जात असतं, तुमची किंमत ठरवल्या जात असते. मग ही किंमत कमी करायची असेल, इफ वी हॅव टू प्ले डाऊन ट्रायबल पीपल, तर त्यांच्या जगण्याचे मूल्य आपण प्ले डाऊन केले पाहिजे, त्याला हिनकस ठरवलं पाहिजे. तर हे काम सांस्कृतिक हिंसेचं काम आहे आणि या सांस्कृतिक हिंसेच्या विरोधात इथला आदिवासी संघर्ष करतोय. म्हणून बिरसा मुंडाच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं बरेच विचारक आणि कार्यकर्ते मला प्रश्न विचारतात की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये अनुसूचित आदिवासी का असा शब्द टाकला नाही. शेड्यूल्ड ट्राईब या शब्दाला त्यांनी शेड्यूल्ड आदिवासी असा शब्द जर दिला असता तर काय बिघडलं असतं, बाबासाहेबांचं काय गेलं असतं. बाबासाहेबांनी आमच्यावर अन्याय केला अशा प्रकारचे काय.
परंतु तमाम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्याही आदिवासींना मी सांगतो की सांगू इच्छितो, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आदिवासींना आदिवासीच म्हटले आहे. अनुसूचित आदिवासीच असा शब्द बाबासाहेबांनी सांगितला आहे. परंतु शेड्यूल ट्राईब या शब्दाचा अनुवाद आम्ही चुकीचा केलेला आहे. एका संविधान सभेमध्ये स्वतः जयपाल सिंग मुंडा होते, बाबासाहेब आंबेडकर होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, गुप्ते होते, इतरही 2-4 सदस्य त्या ठिकाणी होते. आणि जयपाल सिंग मुंडा पुन्हा सांगत होते की आम्हाला आदिवासी का म्हटलं गेलं. 5 सप्टेंबरचं ते भाषण आहे, तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल डिबेट उघडून पहा. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलंय की त्याचा अर्थ तुम्ही ठरवा कसा करायचा आदिवासींनी, कारण तो तुमचा प्रश्न आहे. मी तर माझ्या पद्धतीने टाकलाय आदिवासी शब्द. तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले की बिहारमध्ये होते राजेंद्र प्रसाद, बिहार मधून आले होते. ते म्हणाले की बिहारच्या काही जनजातींचे संघटन आहेत, आदिवासींचे काही संघटन आहेत, त्या ठिकाणी आदिवासीला ते वनजाती असे म्हणतात, म्हणून अनुसूचित वनजाती हा शब्द टाकावा. पण तो गुप्ते नावाचे किंवा गुप्ता नावाचा त्या ठिकाणी एक ग्रस्त होता, त्याने जनजाती असा शब्द घेतला. आदिवासी जनजाती. भारताच्या लेवलवर, भारताच्या स्तरावर अनुसूचित जनजाती अशा प्रकारचा शब्द रूढ केला. आणि भारतातल्या महाराष्ट्रातल्या काही पंडितांनी इथे अनुवाद करत असताना अनुसूचित जमाती असा मराठीत त्याचा अनुवाद केला. बाबासाहेबांना हे म्हणायचं नव्हतं. बाबासाहेबांना हेच म्हणायचं होतं की अनुसूचित आदिवासी, ट्राईब या शब्दाचा अनुवाद आदिवासी असा करायला हवा होता. परंतु तुमची संस्कृती ज्या शब्दातून आदिवासी मधून जे इंगित होते, रिप्रेझेंट होती जी संस्कृती, तर संविधान सभेमध्ये बसलेले आणि त्यांच्या भोवतालचे जे लोक होते, वेगळ्या वेगळ्या संघटनेचे, जनसंघाचे त्या काळचे जे लोक होते, त्यांना आदिवासींना त्यांची जे अस्मिता आहे, जी सांस्कृतिक अस्मिता आहे, ती पुन्हा प्राप्त होऊ नये, पुन्हा मिळू नये. सिंधू संस्कृतीच्या सांस्कृतिक संघर्षामध्ये जी अस्मिता आदिवासींनी गमावली होती, जी अस्मिता आर्यांनी त्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली रगडली होती, ती अस्मिता परत आदिवासींना मिळू नये म्हणून या शब्दांचा अनुवाद चुकीचा करून केला पाहिजे किंवा करून टाकला. मित्रो, हा देखील सांस्कृतिक संघर्षाचा भाग आहे. ही देखील सांस्कृतिक हिंसा आहे. हे संविधान सभेत बाबासाहेबांची इच्छा असतानाही या देशातल्या अनेक लोकांनी ती केली. म्हणून आदिवासींना मला सांगायचं आहे की बाबासाहेबांना तुम्ही दूषण देऊ नका. बाबासाहेबांनी तुम्हाला आदिवासीच म्हटलंय, म्हणून तुम्हाला सांस्कृतिक संघर्ष आज जर लढायचा असेल, आज सांस्कृतिक संघर्ष करायचा असेल, तर तुम्हाला नव्याने एक संघर्ष उभा केला पाहिजे की आम्हाला मूळ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये आदिवासी म्हटलंय, या ट्राईब शब्दाचा अर्थ आदिवासी करावा, पुन्हा करावा, असा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. खरंच तुम्हाला या देशामध्ये आदिवासींना, आमच्या आदिवासींना जर आदिवासींचा सांस्कृतिक संघर्ष करायचा असेल तर आम्हाला अमेंडमेंट करून शेड्यूल ट्राईबचा अर्थ अनुसूचित आदिवासी असा करावा लागेल. त्यात बाबासाहेबांचं काही नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतो की मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला सांगायच्या 2 शब्दाचे अर्थ आहे. मला अनुवाद कसे चुकीचे करतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चुकीचे अनुवाद करतात आणि तुमच्या माथी मारतात आणि त्याच्यातून तुमची विचार करण्याची पद्धत निर्माण होत असते. संस्कृती तुम्हाला विचार करायला लावत असते. बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमी मी उल्लेख करतोय किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक भाषणामध्ये मी नाव घेतोय. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक संघर्षाचाही आम्ही विचार केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष या देशामध्ये केला त्याच्याकडून आदिवासींनी काहीतरी घेतलं पाहिजे.
अरे आदिवासीकडे तर जमीन तरी होती, जंगल होतं, जल होतं, पण ज्या व्यवस्थेने या समाजाला, ज्या आदिवासी, ज्या दलित समाजाला अस्पृश्य म्हणून हिनवल्या होतं, अस्पृश्य म्हणून त्याचे सगळेच ह्युमन राईट डिप्राईव्ह केले होते, हिसकावून घेतले होते, त्याच्या जगण्याच्या सगळ्याच सुविधा हिसकावून घेतल्या होत्या. म्हणून आदिवासींना या देशामध्ये सांस्कृतिक संघर्ष लढत असताना जगातल्या अनेक सांस्कृतिक संघर्षांचे उदाहरणं किंवा जगातल्या अनेक सांस्कृतिक संघर्षाचं इमिटेशन करावं लागलं, अनुकरण करावं लागलं. म्हणून आपल्या जवळच भारतामधल्या आपल्या शेजारी जो सांस्कृतिक संघर्ष झाला बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याच्याकडूनही तुम्हाला धडे घ्यावे लागतील, कित्येक घ्यावे लागतील. बाबासाहेब आंबेडकरांनी कसा सांस्कृतिक संघर्ष केला? पहिल्यांदा या देशामधली एक धर्मव्यवस्था होती, त्या धर्मव्यवस्थेचा चिकित्सा केली. सांस्कृतिक संघर्ष करायचा असेल तर आदिवासींना तर काय केलं पाहिजे? बाबासाहेबांनी जसं केलं तसं करावं लागेल. या देशातल्या सांस्कृतिक संघर्षामध्ये तुम्हाला आदिवासीला उभं करायचं असेल तर पहिल्यांदा या देशातल्या धर्मशास्त्रांची चिकित्सा करावी लागेल. तुम्हाला या देशामध्ये जे धर्मशास्त्र आहे त्याचा अभ्यास करावा लागेल, बाबासाहेब आंबेडकरांनी जसं केलं. या देशामध्ये जे काही धर्मशास्त्र आहे त्या धर्मशास्त्रामध्ये संघर्ष दिसतो. म्हणून यवतमाळचे आणि विदर्भातले बरेच ब्राह्मण आणि हिंदू माझ्यावर खूप रागावतात. ते म्हणतात की आमच्या धर्मशास्त्रांचं सरकुंडेने वेगळं नाव ठेवलेलं आहे. मी या सगळ्यांच्या धर्मशास्त्रांना हिंसाशास्त्र म्हणतो. हिंदूंच्या सगळ्या धर्मशास्त्रांना मी हिंसाशास्त्र म्हणतो. यांचे धर्मशास्त्र म्हणजे काय? यांचे धर्मशास्त्र म्हणजे वेद, पुराण, उपनिषद, महाकाव्य हे सगळे ग्रंथ मिळून यांचे धर्मशास्त्र. मग या धर्मशास्त्रांमध्ये काय आहे? या धर्मशास्त्रामध्ये युद्ध आहेत, लढाया आहेत, संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये देवांचे आणि दैत्यांचे संघर्ष आहे, देवांचे आणि राक्षसांचे संघर्ष आहे, देवांचे आणि असुरांचे संघर्ष आहे, देवांचे आणि या देशातल्या बहुजन समाजांचे संघर्ष आहे. आणि या सगळ्यांची हत्या, कत्तल झालेली आहे. देवाने या सगळ्यांची कत्तल केलेली आहे, राक्षसांची कत्तल केलेली आहे. रामायणामध्ये रावणाची कत्तल केलेली आहे. महाभारतामध्ये अनेक, पुराणामध्ये अनेक जे काही नरकासुर आहे, बकासुर आहे, हिडिंबा आहे किंवा अनेक राक्षस आहे, कंस आहे, रामायणामध्ये हे मारले गेले आहे. मित्र हो, हे सांस्कृतिक लढाई होती त्या काळची, हे हिंसा केली आहे. म्हणून आदिवासीला सांस्कृतिक संघर्ष जर करायचा असेल, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी हु वेर द शूद्राज, रिडल्स इन हिंदुइझम, गीता वाचून गीतेच्या संबंधात एका शब्दात बाबासाहेब विश्लेषण देतात. व्हॉट इज भगवद्गीता? बाबासाहेबांना विचारल्यानंतर बाबासाहेब म्हणतो भगवद्गीता इज नथिंग बट टू किल्ड अँड बी किल्ड. कशी हत्या करावी आणि कशी हत्या करून घ्यावी याचं विवेचन करणारी कुठला ग्रंथ असेल ते भगवद्गीता. एका शब्दात सांगतात. जसे महात्मा फुले वेदांच्या संदर्भात सांगतात, वेद मध्ये भेद. बाबासाहेब आंबेडकरांनी जसं या देशातल्या तुम्हाला हीन दीन गणणाऱ्या इतिहासा काळात, पौराणिक काळात ज्या धर्मशास्त्राने तुम्हाला सांस्कृतिक दृष्ट्या कल्चरली डिग्रेड केलेलं आहे, डेनिग्रेड केलेलं आहे, दे पूज डाऊन इन टू द गटार, तुम्हाला घाणीत लोटलेलं आहे, त्या धर्मशास्त्राची चिकित्सा म्हणजे देखील सांस्कृतिक संघर्षाचा असतो, सांस्कृतिक लढाईचा असतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी जसा संघर्ष केला तसा तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि दैत्य, दानव, राक्षस, असुर हे अमानवीय नव्हते, तर ते या देशातले महापुरुष होते. अशा प्रकारचा सिद्धांत तुम्हाला नव्याने मांडावा लागेल. कारण पाश्चिमात्य देशामध्ये असे सिद्धांत मांडले गेले.
पाश्चिमात्य देशामध्ये निग्रोंना, जसं इथे राक्षस दैत्य दानव असुरांना जसं सेकंडरी ह्युमन बिईंग समजल्या गेलं होतं, हिंसक किंवा स्वापदाचीच वागणूक त्यांना दिल्या गेली होती, अमानवीय योनीतून जन्माला आलेले आहेत, हे माणूस नाही आहे, मानवतेचे शत्रू आहेत, हे धर्माचे शत्रू आहेत, स्वर्गाचे शत्रू आहेत, देवताचे शत्रू आहेत, गंधर्वांचे, किन्नरांचे, परंपरेचे, मूल्यांचे, आयडिओलॉजींचे शत्रू आहेत, असं समजून एक सांस्कृतिक विकृत वलय या सगळ्या राक्षस दैत्य अनुसरांच्या विरोधात उभं केलं होतं आणि अपप्रचार केला होता. एक अशी परव्हर्टेड डिस्ट्रॉयड आयडेंटिटी निर्माण केली होती. तशीच विदेशात देखील निग्रोंची आयडेंटिटी निर्माण केली गेली. निग्रो हे नोहाची मुलं आहेत असं समजलं जात होतं आणि नोहाचा एक मधवा मुलगा होता, त्याच्या पोटी एक काळा मुलगा जन्माला आला, त्याला आफ्रिकेत नेऊन सोडलं आणि त्याच्या पोटी जन्माला आलेले आहेत जे मुलं ते सगळे सैतानाचे मुलं आहेत, ते सगळे काळे सैतानाचे मुलं आहेत, अशा प्रकारचा प्रचार केला. आणि मग युरोपामधून, अमेरिकेमधून, इंग्लंडमधून जहाज भरून निग्रोंना नेऊन बाजारात विकल्या जात होते. त्यांना एक सेलेबल आणि परचेसेबल कमोडिटीच्या लेवलवर रिड्यूस करण्यात आलं होतं, त्यांना हीन दीन करण्यात आलं होतं. असं एक मिथक त्या ठिकाणी होतं. मित्रहो, त्या सगळ्या पाश्चिमात्य आणि युरोपियन लोकांनी, विद्वानांनी, वैज्ञानिकांनी हे मिथक मोडून काढलं आणि ते म्हणाले की हे निग्रो अमानवीय योनीतले नाही आहेत, ते पण माणसंच आहे, फक्त रंग त्यांचा काळा आहे. त्यांना इक्वॅलिटीची वागणूक दिली पाहिजे, त्यांना ही समान संधी दिली पाहिजे, त्यांना ही मोठ्या मोठ्या पदांवर आणि मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आपण बसवलं पाहिजे जर राष्ट्राला विकसित करायचं असेल. आणि हे मिथक मोडून टाकल्यानंतर त्या देशांमध्ये, पाश्चिमात्य देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये क्रांती झाली आणि हे सगळे निग्रो लोक त्या ठिकाणी पुढे आलेले. मित्रो, इथे देखील तुम्हाला या देशातला धर्माच्या माध्यमातून तुम्हाला हीन दीन लेखणारी जी संस्कृती आजही तुमच्या भोवताला वावरते आहे, आजही तुमच्या भोवताला राहते आहे, ही संस्कृती तुम्हाला हीन लेखणारी संस्कृती नष्ट करायची असेल तर तुमचे महापुरुष आहेत, जे रावण असेल, कंस असेल, कंसाला तर अशा प्रकारे नेस्तनाबूत करून टाकलाय की त्याच्यावर तर आरोप असा लावलाय की यांनी लहान मुलंच मारले. आणि कोणालाही वाटते जो माणूस लहान मुलं मारतो त्याच्याबद्दल विचारच करत नाही. कंस मित्र, कंसाकडे पुन्हा नव्याने तुम्ही नव्या व्हिजननी बघितलं पाहिजे. कंस हा रावणापेक्षाही मोठा होता, म्हणूनच त्याच्यावर लहान मुलं मारण्याचा जघन्य असा अपराध लावलाय, म्हणजे त्याचा विचारच तुम्ही कोणी करू नये. अशा प्रकारचे तुमच्या जे काही ऐतिहासिक महापुरुष आहेत, सांस्कृतिक महापुरुष आहे, ते कसे डॅमेज करायचे, त्यांना कसं डिग्रेड करायचं, त्यांना कसं डेनिग्रेड करायचं, त्यांना कसं डिह्युमनाइज करायचं, अशा प्रकारची परंपरा या देशामध्ये सांस्कृतिक मूल्यांच्या माध्यमातून समाजात रुजवण्यात आलेली आहे. तर तुम्हाला हे पुन्हा शुद्धीकरण करावं लागेल, प्युरिफाय करावं लागेल तुमचे सगळे महापुरुष. म्हणून मी परत तुम्हाला सांगतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हे अनुवाद जे झाले वेगळे वेगळे, ते चुकीच्या पद्धतीने अनुवाद झाले, चुकीच्या पद्धतीने तुम्हाला अनेक गोष्टीचा अर्थ सांगण्यात आला आणि मग तुम्हाला चुकीचे अर्थ तुमच्या डोक्यात गेले. कारण शब्द काय असतात, शब्द हे कृतीचं रूप असते, शब्द हे कच्च कृतीचं रूप असते. रॉ मटेरियल ऑफ ऍक्शन इज अ वर्ड. एक रॉ मटेरियल असते शब्द हे. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जसे शब्द घुसवले, जशा संज्ञा घुसवल्या, संकल्पना घुसवल्या, तत्वप्रणाली घुसवली, त्यानुसार तुम्ही विचार करायला लागता. तर ही परंपरा आहे. म्हणून दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. आमच्या इतिहासकारांनी सिव्हिलायझेशनचाही अर्थ संस्कृती केला आणि कल्चरचाही अर्थ संस्कृती केला. सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यता आणि कल्चर म्हणजे संस्कृती. सभ्यता म्हणजे काय? सभ्यता म्हणजे एखाद्या भूप्रदेशावर काही लोकांची कायमस्वरूपी वस्ती असते किंवा वस्तीस्थान असते, त्याला सभ्यता म्हणतात, त्याला सिव्हिलायझेशन म्हणतात. जसं सिंधू सिव्हिलायझेशन आहे, मेसोपोटेमिया सिव्हिलायझेशन आहे, इजिप्त हे सिव्हिलायझेशन आहे, बेबलियन हे सिव्हिलायझेशन आहे. हे सिव्हिलायझेशन आहे. परंतु जेव्हा लोक एकत्र येतात,
एका भूप्रदेशावर राहतात, त्यांचा एकमेकांशी संबंध येतो, मग त्याच्यातून भाषा विकसित होते, त्याच्यातून मग राजकारण विकसित होते, त्याच्यातून लिखाण, कथा, कविता, कादंबऱ्या, नाटकं निर्माण होतात, त्याच्यातून मग राजकीय व्यवस्था निर्माण होते, त्याच्यातून धर्मव्यवस्था निर्माण होते, त्याच्यातून मग आयडिओलॉजी निर्माण होते, एक तत्वप्रणाली निर्माण होते, रीतिरिवाज निर्माण होतात, संकेत निर्माण होतात, व्यवहार निर्माण होतात, नातेगोती निर्माण होतात. हे सगळं मिळून जे असते त्याला संस्कृती म्हणतात. तर बघा आता तुमच्या या सगळ्या गोष्टीवर हल्ले झाले की नाही? तुमच्या नात्यागोत्यावर हल्ले झाले, तुमच्या भाषेवर हल्ले झाले. भारताला रोज मरत चाललेल्या भाषांचा देश म्हटला जात. अनेक विद्वान म्हणतात भारत हा रोज मरत चाललेल्या भाषांचा देश आहे. 700 भाषा मेल्या आतापर्यंत भारतातल्या, एक्सटिंग झाल्या, नष्ट झालेल्या. मित्रांनो, मला सांगा, ह्या कोणाच्या भाषा होत्या? ह्या आदिवासींच्या भाषा होत्या. आणि ते मरून जाव्यात किंवा त्या मेल्याच पाहिजेत, ते संवर्धित नाही झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची योजना आणि व्यवस्था कोण केलेली आहे देशामध्ये? जे संस्कृतला मानतात, संस्कृत भाषेला मानतात, त्या लोकांनी ही योजना केलेली आहे. गणपतीचा उल्लेख कोणीतरी या ठिकाणी केलेला आहे. गणपती काहीतरी म्हणत होते असे. तर मित्र हो, लक्षात घ्या, ह्या सगळ्या भाषा नष्ट केलेल्या आहेत. तुमची स्वतंत्र आयडिओलॉजी आहे, एक कृषक व्यवस्था आहे तुमची, झूम, शिफ्टिंग ऍग्रिकल्चर आहे तुमचा, शेतीची वेगळी वेगळी पद्धत आहे, एक हर्बल मेडिसिनल शास्त्र तुमच्याकडे आहे. हे सगळं नष्ट करून टाकलं तुमचं. हे पुन्हा तुम्ही या संदर्भात कधी विचार करणार की नाही? म्हणून या संबंधाने आम्हाला विचार करावा लागेल. संस्कृती म्हणजे भाषा, विचार, तत्वज्ञान, राजकीय, सामाजिक, आर्थिक संस्था, संस्था म्हणजे संकल्पना, नागरिक शास्त्र, नगर व्यवस्था, नातेगोते, साहित्य, भाषण कला, शिल्पकला, संगीत, हे सगळे मिळून संस्कृती होत असते. आता कॉम्प्युटरही संस्कृतीमध्ये येत, डिजिटलायझेशन हे संस्कृतीमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी संस्कृतीमध्ये येतात आणि चारी बाजूने तुमच्यावर हल्ले होत आहेत. म्हणून तुम्हाला संघर्ष करायचा असेल, सांस्कृतिक संघर्ष करायचा असेल, सांस्कृतिकदृष्ट्या उभं व्हायचं असेल, तर आदिवासी माणसांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला, विशेषतः धर्माचा विचार केला पाहिजे. हा शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. संस्कृतीच्या सगळ्या घटकांमध्ये सर्वात वरचा घटक कुठला असेल, सर्वात प्रभावी घटक कुठला असेल, तर धर्म असतो. निसर्ग धर्म म्हणून काही चालणार नाही. तुमच्या लक्षात घ्या, हा तर लूप होल आहे, हे पळवाट आहे तुमची. किंवा निसर्ग धर्म हा आळशी माणसांचा नंदनवन आहे. मेहनत करण्याची ज्यांची तयारी नाही, अभ्यास करण्याची ज्यांची तयारी नाही, इतर धार्मिक मूल्य स्वीकार करण्याची ज्यांची मानसिकता नाही, त्यांच्यासाठीची पळवाट म्हणजे निसर्ग धर्म. तुम्हाला धर्म काय करत असतो माहित आहे का? धर्म हा समाजाला रन करत असतो, चालवत असतो. जगातले सगळे धार्मिक महापुरुष किंवा ज्यांनी धर्म निर्माण केला, येशू ख्रिस्तापासून बुद्धापर्यंत, पैगंबरापासून महावीरांपर्यंत, या सगळ्या धर्मवेत्यांना किंवा धर्म महापुरुषांचं तुम्ही पहा, त्यांनी धर्म निर्माण केला. मी परत परत हा मुद्दा सांगत असतो की त्यांनी निसर्ग धर्म कुठे म्हटला नाही. त्यांच्यापेक्षा तुमचं जास्त ज्ञान आहे का?
धर्म हा चालवत असतो समाजाला, तो रन करत असतो, तो तुम्हाला बांधत असतो एकत्र, तो तुम्हाला संघटित करत असतो, तुम्हाला तो घडवत असतो आणि लढवत असतो. हिंसक अर्थाने लढवत नाही ते. इट डझंट मेक यू बॅटल व्हायलंटली और इन अ व्हायलंट वे, पण पॉझिटिव्हली तुम्हाला संघर्ष करायला होत असतो. म्हणून आदिवासींनी या सांस्कृतिक संदर्भाच्या संबंधाने विचार करत असताना सांस्कृतिक संघर्षाच्या लढाईमध्ये जे काही शिलेदार आहेत, जे संघर्ष करणारे लोक आहेत, सैनिक आहेत, जे अलीकडचे अभ्यासक आहेत, विचारक आहेत, संशोधक आहेत, साहित्यिक आहेत, कार्यकर्ते आहेत, राजकीय नेते आहेत, तुम्हाला तुमची सांस्कृतिक आयडेंटिटी निर्माण करायची असेल, तुम्ही तो क्रूड रिलीजन, तुमचा अब्सुलेट आउटडेटेड रिलीजन, निसर्ग धर्म सोडून दिला पाहिजे. याने तुमचा काही फायदा होणार नाही. तुम्हाला एस्टॅब्लिश रिलीजन जो कुठला आहे त्यापैकी एका रिलीजनला निवडावं लागेल आणि ते एम्ब्रेस करावं लागेल, स्वीकारावं लागेल. बुद्ध धम्म हा त्यातला सर्वात चांगला आहे, तुम्ही स्वीकारला पाहिजे. आणि मग बघा तुमच्या चेहऱ्यावर कसं तेज येईल, तुमचा सांस्कृतिक संघर्ष मग कसा तळपदार आणि तडफदार होईल हे निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा मेसेज हाच मी देतो सांस्कृतिक संघर्षामध्ये, कारण धर्म हे संस्कृतीचा सर्वात इफेक्टिव्ह असा घटक आहे. मोस्ट इफेक्टिव्ह एलिमेंट ऑफ कल्चर इज अ रिलीजन. म्हणून या अनुषंगाने तुम्ही विचार केला पाहिजे आणि विचार करून भूमिका घेतली पाहिजे, ती पार पाडली पाहिजे. कारण तुम्हाला या देशामध्ये सर्वाईव्ह व्हायचं असेल, कारण कोविड जरी आला तरी भूमिका कशी आहे माहित आहे, ज्या लोकांना सर्वाईव्ह व्हायचं आहे ते आपला धर्म कसा रेटत पुढे नेतात, आपले धार्मिक मूल्य म्हणजे सांस्कृतिक मूल्य कसे रेटत नेतात. हजारो लोक कोविडच्या संसर्गाने मरत असताना या घाई गर्दीतही राम मंदिराचं भूमिपूजन ते करतात. म्हणजे कशाला मूल्य ते देतात जास्त, माणसाचं मरण. हजारो लोक मरत आहे याला मूल्य देत नाहीत. ते म्हणतात की 1000 वर्ष ज्या धर्माने आम्हाला चालवलं आणि येणाऱ्या हजारो वर्ष आम्हाला जे चालवणार आहे धर्म ते आमच्यासाठी वरचं आहे, त्याचं आपण काम अगोदर रुकून घेतलं पाहिजे. म्हणून त्याला ते व्हॅल्यू देतात. इतकं मोठं काम करत असते धर्म. तर मित्र हो, सगळ्या आदिवासींना विनंती आहे की तो धर्माच्या अनुषंगाने तुम्ही विचार केला पाहिजे. आपल्या महापुरुषांचं पुनर्मांडणी केली पाहिजे. ब्रजमनी नावाचा एक फार मोठा लेखक आहे, यूपी मधला, दिल्लीमध्ये राहतो. त्याचं एक पुस्तक आहे डीप ब्राह्मणायझिंग हिस्ट्री, इतिहासाचे निब्राह्मणीकरण. इतिहासाचे निब्राह्मणीकरण करणे, तुमच्या संस्कृतीचं निब्राह्मणीकरण करावं लागेल. कारण आदिवासीची जी संस्कृती आहे फार मोठा विषय आहे. सगळे हिंदू मूल्ये, सांस्कृतिक मूल्ये आदिवासींच्या संस्कृतीच्या किंवा जीवन जाणीवांच्या सगळ्या एकूणच कॅनव्हास मध्ये घुसवल्या गेल्या. शहरातला आदिवासी तर टोटल बिघडलेला आहे. हळदी कुंकाचा कार्यक्रम येऊ दे, आमच्या बाया कशा आदिवासी मोठा मोठा कार्यक्रम घेतात. गणपती आहे तर आमचे सगळे आदिवासी गणपती मानतात. अनेक बाबाला मानतात. कसं रे बाबा, एकीकडे सगळ्या हिंदू परंपरा मानतात, दुसरीकडे स्वतःला आदिवासी म्हणता, कसं काय म्हणाल? असं चालून पुढे चालून असंच चाललं तर असं तुम्हाला पुढे हिंदूमधून घेतील आणि आदिवासीमधून काढून टाकतील. तुमच्या सवलती नष्ट होतील, मग बोंबलत बसाल तुम्ही. जरा डोळे उघडा, विचार करा. तुमचा नाहीतरी येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा, पुढच्या पिढ्यांचा. हे जर करू शकले तर खऱ्या अर्थाने तुम्ही आदिवासी आणि तुमचा आदिवासीचा संघर्ष खऱ्या अर्थाने सुरू आहे. नाही तर तुम्ही भैताळ आहात.
तुम्ही बिघडलेले आहात, तुमच्या जगण्याला काही अर्थ राहणार नाही, असंच मला असं वाटतं किंवा माझी अशी धारणा आहे. या निमित्तानं मला हे सगळं तुम्हाला सांगता आलं. बरेच लोकांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय बिरसा.